नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पाहणार आहे महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 की जे 7 एप्रिलला होणार आहे। मित्रांनो, ही परीक्षा दिली आणि तुम्ही जर पास झाले तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही प्रोफेसर होणार आहे। त्यामुळे असिस्टंट प्रोफेसरसाठी होणारी ही परीक्षा नेमकी काय असते, नेमक्या या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे पेपर असतात, याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आज आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, ही जी सेट परीक्षा आहे ज्याला या ठिकाणी दोन पेपर असतात। किती पेपर असतात या परीक्षेसाठी? दोन पेपर असतात। पहिला पेपर असतो तुमचा या ठिकाणी जो सामान्य अध्ययन याचा तुमचा एक पेपर असतो, पहिला पेपर। आणि पेपर 2 जो असतो तो पेपर असतो तुमच्या विषयाशी संबंधित। कशाशी संबंधित असतो? तुमच्या विषयाशी संबंधित या ठिकाणी असतो। उदाहरणार्थ तुम्ही जर एमए इकॉनॉमिक्स केलं असेल तर तुमचा इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही या ठिकाणी सेट होऊ शकता। तुम्ही जर या ठिकाणी एमए मराठीत केलं असेल तर मराठीत होऊ शकता। तुम्ही जर एमए इतिहासमध्ये केलं असेल तर इतिहास, फिजिक्स असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री असेल तर केमिस्ट्री, अशा विषयासंबंधित या ठिकाणी पेपर 2 असतो। तर मित्रांनो, जो पेपर 1 असतो तर या पेपर 1 साठी काय काय अभ्यासक्रम आहेत या ठिकाणी पाहण्या अगोदर, पेपर 1 हा एकूण तुमचा 100 गुणांचा असतो। किती गुणांचा असतो? 100 गुण असतात। आणि याच्यासाठी तुम्हाला प्रश्न फक्त असतात 50। किती असतात? फक्त प्रश्न 50 असतात। आणि एकूण तुमच्यासाठी 60 मिनिटाचा वेळ असतो। किती मिनिटाचा? 60 मिनिटाचा वेळ असतो। मित्रांनो, येणारी परीक्षा 7 एप्रिल रोजी आहे आणि ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहे, ऑफलाईन स्वरूपात होणार आहे। आणि पुढची जी परीक्षा आहे ती परीक्षा ऑनलाईन त्या ठिकाणी होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पेपर 1, आता पेपर 2 या ठिकाणी आपण बघूया। पेपर 2 हा या ठिकाणी 200 गुणांचा असतो। किती गुणांचा असतो? 200 गुणांचा असतो। आणि याच्यामध्ये प्रश्नाची संख्या असते 100। हे प्रश्न तुम्ही ज्या विषयामध्ये एमए केलेला आहे किंवा ज्या विषयामध्ये तुम्ही ज्या विषयात तुम्ही एमए केलेला आहे किंवा एमकॉम केलेला आहे किंवा एमएससी केलेला आहे त्या विषयामध्ये, किंवा ज्या विषयामध्ये तुम्ही पीजी केलेले त्या विषयामध्ये तुम्ही या ठिकाणी सेट परीक्षा देऊ शकता। तर तुमच्या विषयाशी संबंधित 100 प्रश्न असतात। या प्रश्नांना सोडवण्यासाठी तुम्हाला 120 मिनिटाचा कालावधी असतो। तर मित्रांनो, हे जे दोन्ही पेपर आहेत हे सलग होत असतात। या ठिकाणी पेपर 1 झाला की थोडा 10-20 मिनिटाचा ब्रेक असतो आणि ते 20 मिनिटाच्या ब्रेक नंतर परत पेपर 2 तुमचा या ठिकाणी असतो। म्हणजे लगातार तुम्हाला या ठिकाणी 3.5 तास पेपरमध्ये बसायचं असते। उदाहरणार्थ हा पेपर जर 10 ते 11 झाला तर मित्रांनो, हा जो पेपर आहे तुमचा या ठिकाणी 12 ते 2च्या दरम्यान या ठिकाणी तुमचा पेपर होतो। कारण की 11चा पेपर झाल्यानंतर तुमचा पेपर जमा करणे आणि दुसरा पेपर तुम्हाला त्या ठिकाणी देणे, फक्त एवढाच अर्ध्या तासाचा तुमचा त्या ठिकाणी गॅप असतो। तर अशा तरी मित्रांनो, तुमचं जे पेपरचं स्वरूप आहे तर या ठिकाणी आज आपण तुमचं पेपर 1चं स्वरूप कसं असतं याची पूर्ण आपण डिटेल्स या ठिकाणी माहिती पाहणार आहे। तर मित्रांनो, पेपर 1चं स्वरूप पाहण्या अगोदर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो आपली सेट परीक्षेसाठी बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे। ही बॅच 1 जानेवारी 2024 पासून, ही बॅच 1 जानेवारी 2024 पासून असणार आहे। ज्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर असतील, तुमचे सर्व लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा जे उपलब्ध असतील, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी ते लेक्चर लाईव्ह बघू शकत नसले तर तुम्ही रेकॉर्डेडच्या स्वरूपामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण असणार आहे, ज्याच्यामध्ये 2013 पासून तर 2023 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका असतील। टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री असतील। ई बुक्स, नोट्स तुम्हाला या ठिकाणी पेपर 1 साठी सर्व नोट्स सुद्धा फ्री असणार आहेत आणि रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघू शकतात। तसंच मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला ॲप्लिकेशनवर सुद्धा उपलब्ध आहेत, आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहेत आणि कम्प्युटरवर सुद्धा तुम्ही हे लेक्चर पाहू शकता। तर मित्रांनो, ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त 80 10 45 77 60 या नंबरवर काय करायचं आहे? संपर्क करायचा आहे। तसंच मित्रांनो, सेट परीक्षा काय असते त्याच्याशी संबंधित तुमचे काही क्वायरीज असतील तर त्या सुद्धा तुम्ही या नंबरवर काय करू शकता। तसंच मित्रांनो, टेस्ट सिरीज ज्यांना फक्त टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल ते टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात। मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये एवढंच करायचं आहे की तुम्ही सेट परीक्षा ही कोणत्या विषयाच्या माध्यमातून देऊ इच्छिता। ही परीक्षा 2 लँग्वेजमध्ये येते, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये ही परीक्षा अवेलेबल आहे। तसंच मित्रांनो, तुम्ही सेट इकॉनॉमिक्समध्ये करणार आहे, फिजिक्समध्ये करणार आहे की केमिस्ट्रीमध्ये, सगळ्यांनी कमेंट करायचे आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण पाहणार आहे पेपर 1चा सिलेबस। तर मित्रांनो, पेपर 1 मध्ये तुम्हाला एकूण 50 प्रश्न असतात। 50 प्रश्न या ठिकाणी 10 टॉपिकचे असतात। तर या 10 टॉपिकचे नावं या ठिकाणी तुमच्या समोर आहेत। पहिला टॉपिक आहे जो पेपर 1चा नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिका क्रमांक 1 ची गुणदान पद्धती या ठिकाणी आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, अध्यापन विषयक दृष्टिकोनाचे तुम्हाला 5 प्रश्न असतात आणि 10 गुण असतात। किती असतात? 5 प्रश्न आणि 10 गुण। नंतर दुसरा आहे संशोधन विषयक दृष्टिकोन, त्याचे सुद्धा तुम्हाला 5 प्रश्न असतात आणि 10 गुण। नंतर मित्रांनो, उतारे आहेत, त्याच्यावर आधारित प्रश्न, एक पॅसेज दिला जातो, त्याच्यावर तुम्हाला 5 प्रश्न दिले जातात आणि त्याला सुद्धा तुम्हाला 10 गुण असतात। नंतर संदेशवहन,
या टॉपिकसाठी तुम्हाला 5 प्रश्न 10 गुण. नंतर पुढचा टॉपिक आहे गणितीय अंकगणितीय युक्तिवाद, ज्याच्यामध्ये मानसिक क्षमता डिटेल सिलेबस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्याच्याला सुद्धा 5 प्रश्न 10 गुण. नंतर तर्कशास्त्रीय युक्तिवाद, ज्याला मानसिक क्षमता, याला सुद्धा 5 प्रश्न आणि 10 गुण असतात. नंतर आकडेवारीचे विश्लेषण आहे. या ठिकाणी तुम्हाला डाटा, पाय चार्ट किंवा असं एखादी माहिती दिली जाते, एखादं वर्षाची लोकसंख्या, राज्य, असं काही दिला जातो डेटा, कधी उत्पन्न, त्याचं वर्ष, तर याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 5 प्रश्न 10 गुण. नंतर माहिती आणि संदेशवहन, या ठिकाणी कम्प्युटर आणि त्याच्याशी संबंधित टॉपिक असतात. 5 प्रश्न 10 गुण. नंतर मित्रांनो जनता, विकास आणि पर्यावरण, क्योटो करार, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, हे सगळं तुम्हाला आहे, त्याच्यावर सुद्धा 5 प्रश्न 10 गुण आहेत. आणि उच्च शिक्षण प्रणाली, हे जे आहे या ठिकाणी उच्च शिक्षण प्रणाली जे आता आहे त्याच्यावर 5 प्रश्न आणि 10 गुण. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेमध्ये 100 पैकी मित्रांनो कमीत कमी 70 ते 80 गुण मिळवणं आवश्यक आहे. तरच मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे काय चान्सेस जास्त आहेत. तर मित्रांनो एवढे गुण मिळवण्यासाठी तुम्हाला हे संपूर्ण गोष्टी आणि संपूर्ण नॉलेज आपल्या डबल अकॅडमी तर्फे जी बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे, त्या बॅचमध्ये तुमची पेपर 1ची परिपूर्ण तयारी करून घेतल्या जाणार आहे आणि परिपूर्ण नोट्स आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला मिळतील. तर ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. बाकी तुमचा पेपर 2चा जो सिलेबस डिकोडिंग आहे, तुम्ही कमेंट केल्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी काय सुरू करणार आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.